सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचा तुम्हाला व्हिडिओ थंबनेल बघून समजलं असेल की आज तुम्हाला मी सांगणार आहे, तुम्ही इंस्टाग्रामवर जर पोस्ट करत असाल किंवा व्हिडिओ पोस्ट करत असाल, फोटो पोस्ट करत असाल तर तो तुम्हाला लो क्वालिटीमध्ये पोस्ट होतो। तर त्यासाठी काय सेटिंग केलं पाहिजे तुम्हाला सांगणार आहे। एकदम HD क्वालिटीमध्ये तुमचा जो व्हिडिओ असो किंवा फोटो एकदम HD क्वालिटीमध्ये पोस्ट होणार आहे। तर तो कशा पद्धतीतून तुम्ही पोस्ट करू शकता, कुठलं सेटिंग आहे, कशा पद्धतीतून ऑन करायचं असतं ते काय सगळं काय डिटेल्स मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ एकदम लहान झाला आहे, फक्त प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ झाला आहे प्लीज सर्वांनी सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर, आणि शेजारची बेल आयकॉनही ऑन करा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो कसं असतं की ज्या मी कुठल्या ट्रिक्स ज्या सांगतो तुम्हाला त्या सगळ्यात पहिला मी माझ्या पर्सनल जे अकाउंट आहे त्याच्यावर मी फक्त ट्राय करतो आणि नंतरच तुम्हाला सांगत असतो। तर तुम्हाला सांगतो त्यासाठी प्रत्येकाने कमेंट्स करत जावा, तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स करा। आणि आजचा व्हिडिओ एकदम लहान झाला आहे, फक्त विदाऊट स्किप करता पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे, नाहीतर तुम्हाला अजिबात समजणार नाही। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। सगळ्यात पहिले तर इंस्टाग्राम तुम्ही काय करा, प्ले स्टोरवरून अपडेट करून घ्या। अपडेट नसेल तर इंस्टाग्राम हे अपडेट करून घ्या। अपडेट केल्यानंतर तुम्हाला सांगतो तुमचं इंस्टाग्राम जे अकाउंट असेल ते अशा पद्धतीतून ओपन करून घ्या, जी की आपलं दुसरं एक अकाउंट आहे ती इथून ओपन करून घेतो। अजूनही आपल्या ह्या अकाउंटला फॉलो केलं नसेल, नवीन अकाउंट आहे ह्या अकाउंटला जर फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करून घ्या, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले तर अशा पद्धतीचं काय यायचं तुम्हाला इंटरफेस येणार आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं तर बघूया प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर थ्री लाईन्सवर क्लिक करायचं आहे। सगळ्यात पहिले तर इथेच सेटिंग सर्वात महत्त्वाच्या सेटिंग्स आहेत। इथून पुढे जे की व्हिडिओ सांगतोय मी सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे, कारण की कसं असतं की तुमचा जर एखादा फोटो किंवा रील्स अपलोड केला ब्लर होते तर ती कशा पद्धतीतून होते, का होते ते सगळं काही रिझन मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर सेटिंगमध्ये आल्यानंतर खाली इथे तुम्हाला स्क्रोल डाऊन करत जायचं आहे। खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटेल, डाटा युजर्स अँड मीडिया क्वालिटी बघू शकता, ह्यात क्वालिटीचा ऑप्शन आहे त्यामुळे तुम्हाला समजेल बघू शकता। अशा पद्धतीने तेव्हा क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमचा व्हिडिओ ब्लर आणि फोटोसुद्धा अपलोड केल्यानंतर ब्लर का होतं, थोडंसं त्याची क्वालिटी का डाऊन होते तुम्हाला सांगतो। जे की हे दोन सेटिंग्स आहे बघू शकता, हे खाल्लं जर सेटिंग तुमचं ऑन नसेल तर तुमचा व्हिडिओ आहे तो पूर्णपणे तुम्हाला थोडासा ब्लर होतो आणि नॉर्मलीच अपलोड होतो, जो की थोडं क्वालिटी त्याची कमी होते। त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, हे ऑफ असेल तर ह्या दोन सेटिंग्स ऑन करायचे आहेत। आणि इथे हाय रिझोल्युशन मीडिया बघू शकता, तिथे काय करायचं आहे, इथे बघू शकता सगळ्यात लास्ट वायफाय जे लिहिलं आहे ते इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीतून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर इथून हे जे ऑप्शन्स आहेत हे अशा पद्धतीने ऑन करायचे आहेत। हे ऑन केल्यानंतर तुमचा जो व्हिडिओ तुम्ही अपलोड करताल त्याची क्वालिटी अजिबात फुटणार नाही, एकदम HD मध्ये तुमचा व्हिडिओ अपलोड होणार आहे। कारण की एकदम HD मध्ये जर व्हिडिओ तुमचा अपलोड झाला तर तुम्हाला सांगतो तुम्हाला व्ह्यूजसुद्धा चांगले येण्याचे चान्सेस असतात। बऱ्याचशा जणांचं कसं असतं की क्वालिटी फुटते, तर हे सेटिंग्स तुम्ही ऑन करा। 100% तुम्हाला सांगतो 100% वर्किंग ट्रिक आहे आणि तुम्ही ट्राय केली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला ह्याचा काय रिझल्ट भेटला तोही सुद्धा मला सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।